यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून सोलापूर व म्हाडा या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी निवडणुकीसाठी खर्च केले आहेत। खर्चाच्या या तपशिलामध्ये ऊसतोड मजुराचा मुलगा म्हणून प्रचार करणारे सोलापुरातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि म्हाडा लोकसभेतील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनाही मागे टाकले। लोकसभा निवडणुकीत उमेदवारांनी खर्च केलेल्याचा तपशील निवडणूक खर्च कक्षाकडे सादर केले आहेत। 7 मे पर्यंतचा तपशील प्राप्त झाला असून यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी 81,78,056, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 74,53,181 रुपये, म्हाडा लोकसभेतील भाजपाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 62,69,598, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी 51,96,808 रुपये खर्च केले आहेत। अंतिम खर्चाची रक्कम 29 जून रोजी निश्चित होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी "मी गरीब कुटुंबातील असून ऊसतोड मजुराचा मुलगा आहे. लहानपणी आई वडिलांबरोबर जिल्ह्यात ऊसतोडीचे काम केले आहे", असे ते जाहीर प्रचारात सांगत होते। मात्र ऊसतोड मजुराच्या मुलाने निवडणुकीकरिता सर्व बलाढ्य उमेदवारांना मागे टाकत केलेला सर्वाधिक खर्च सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे।